आणि शाकाहारी भाजी पण झाली. शेवटची 2 टायमाची बनवली. आता बनवायची वाफता बटाटा आणि गॅसवरती कांद्याने टोमॅटो परतवत ठेवले मी. आता भाऊ आणि आई 3 जण नॉनव्हेज खाल्ले, त्याच्यामुळे तिघांच्या बचीची बनवायची भाजी. बरोबर आता मामीला ना खाऊ सांगला. मामीला नाही म्हणतो, मामीला ना खाऊ. केक साठी नाचायला लागला. बाबा दादा आलेले आपल्या तर मामांच्या इथून घरी फायनली. आणि तर बाबा दादा येतात जेवायला भावाला. तर बाबा दादा कुठे जातो सांग, इकडे बस. आज मंगळवार. बाबूसाठी वरण भात आणि मेथीची भाजी. चल बाबूला जरा आता भरवतपर्यंत जेवायला खेळतोय. चल बच्चा. मित्रांनो बघा पूर्ण सेटअप झालेला आपला. फक्त हा एकच आहे फळांची टोकरी, ती पण उद्या भरू. आणि साखरपुड्याची पूर्वतयारी झाली आपली. आपली सोबत आहे कार्तिक गेली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजची सुरुवात आपल्या घरातून केलेली आहे. भिंतीवर तोडलं तर अर्ध्या तोडायचे आहेत. भरपूर कामं पेंडिंगला आहेत. आणि आपला बाबू दादा अजून पण मामांची इथे, तो जर इकडं असतं आणि कामावर नसते करून दिले म्हणून त्याला ठेवलं मामांची इथं. तर आज कदाचित आणू झाला, तो पण कांटाळले, त्याला सवय नाही आहे जास्त दिवस राहायची. तो तिकडे पण बोलतो घरी जायचे तर बघू, गेलं तर जाऊन आणू त्याला. जशी कामं आवडतील त्याच्यावर डिपेंड आहे. आणि विटा वगैरे सगळे आता बाहेर काढायचे आहेत, कुठे ठेवायचे ते अजून डिसिजन नाही झाला. जागा जरा अपुरी पडते, जसं ठरेल तसं आम्ही ठेवू. आणि बघा भरपूर माती वगैरे पण ही बाहेर टाकून द्यायची. कामं भरपूर येतात आणि माणसं अजून उठतात. झोपले जवळपास 8:30-9 वाजत झालेत. आता उठतील थोड्या वेळाने, करतील कामांना सुरुवात. तोपर्यंत भाकरी वगैरे झाल्यात टाकून. आज मंगळवार आहे, माझा उपवास आहे. आदू भाऊंचा पण आमचा उपवास आहे, ते पण आहेत. आणि शेटला मंगळवार त्यांना पण उपवास आहे, पण ते खाऊन पिऊन आहेत, त्यांना शाकाहारी बनावं लागलं. आणि भाऊंच्यासाठी आमची नॉनव्हेज भाजी आहे रात्रीची, ती ठेवली भाकरीसोबत खायला. चला मित्रांनो बघा, मुगाचा गुळ त्याच्यामध्ये शेपट्या शेंगा आणि बटाटा. शेटच्यासाठी भाजी बनवायला घेतली मी. आणि गॅसवर ठेवलं चहा उकळत. गॅसवरती चहा उकळत ठेवलं आणि तसे प्लांट टाकलं, तो टाकते. सकाळी भाकरी वगैरे टाकलं. आणि ते रात्रीच बनवलेली मच्छी ते खातील बाकीचे पोरं आणि आई. आणि इथं पाणी ठेवलं हांड्यामध्ये गरम करत. आपली सकाळची सुरुवात थोडी वेगळी झाली. तर चला पहिले भाजी वगैरे बनवून घेते शेटला, मग बघू किती काय काय होतं काम आपल्या आजचे ते. तर मित्रांनो आता बेडामध्ये ना इंडक्शनवरती भात घातला आपला आणि गॅस वगैरे लावले. पण अजून त्याच्या खाली हे नाही टाकलं, मार्बल नाही टाकलं. मार्बल टाकायचं त्याच्यामुळे याच्यावरती नाही घातला, परत घाण झाली तर काढायला परत प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे. आणि तशी शेडसाठी आपल्या मुगाची भाजी बनवायला घेतलेली, बटाटा वगैरे पातळ दुपारी जेवण्यासाठी. आणि ते डस्टबिन ठेवले, कारण की तशी कांदा वगैरे झाला का आपल्याला घाण आहे तशीच राहते, मग त्याच्यामुळे तशी ठेवले डस्टबिन. आणि पत्रावर काढला आपल्या किचनचं, दाखवते मी कसं पत्रावर काढले, ठेवले बाहेर. आपल्या पडवीचं पत्र वगैरे सगळे काढल्यात, सगळे इथेच ठेवलेत झाकून. आणि भरपूर अजून सामानं आहेत आपण नाही घेतलं भिंती पडायला, किचनचं लादे वगैरे. ना बाबा इकडं पण विटा काढायचं काम चालू आहे. सगळे कामात आहेत आणि मी जेवणाच्या मागे.
आणि शाकाहारी भाजी पण झाली. शेवटची 2 टायमाची बनवली. आता बनवायची वाफता बटाटा आणि गॅसवरती कांद्याने टोमॅटो परतवत ठेवले मी. आता आत्ता भाऊ आणि आई 3 जण नॉनव्हेज खाल्ले, त्याच्यामुळे 3घांच्या बचीचीच बनवायची भाजी. बोल घे. तर मित्रांनो वाफता बटाटा घातला मी आता ऑलरेडी. त्याचे सगळं सामान वगैरे टाकलं, तिखट मसाला मीठ वगैरे, आणि ते थोडंसं पाणी टाकते. आपण ठेवून परत वरती पाणी टाकते. मीठ वगैरे सगळं टाकलंय. 2-3 उकळ आले. बट्टे शिजला का करू गॅस बंद. तर आता जेवण पण आपलं ऑलमोस्ट रेडीच झालं समजा, कारण की 5 ते 10 मिनिटात किंवा 6-7 मिनिटात शिजायला झाली. तर तोपर्यंत बघू आता बाहेर काय कामं चालू आहेत. त्यांची ठाकडाबी चालू आहे. विटा वगैरे काढतात. ते रूमची भिंत आज कोसळं म्हणजे पूर्ण काढायचीच आहे आज काय पण करून. तर बघू आता. घरचीच माणसंच आहे. अजून कामाला माणसं नाही घेतली आम्ही, कारण पूर्ण घर आम्हाला विटा वगैरे काढायचे. तर जो स्वतःचा घर स्वतः बोलतो म्हणजे तो बरोबर परफेक्टली त्याला जे जे वस्तू पाहिजे ते परफेक्ट काढतो. समोरच्याला जर दिला अंगावर तो कसं पण काढायचं म्हणून काढायचं किंवा काम करायचं म्हणून करत. म्हणून सगळी घरचीच माणसं आहेत आपली. आणलाय द्राक्ष आणल्या. इकडं या शिलेस पाहिजे, शिलेस आणलं. गोले आणल्या. तिकडं घराने मोठं ते रोल कॅडबरीचं आहे, चॉकलेट आहे कॅडबरीचं, बिस्किट आहे कॅडबरीची. तो कुठे दाखवतो? काय इकडं बघू रे. ते आता मामीला ना खाऊ लागला. मामीला नाही म्हणतो. मामीला ना खाऊ. केक साठी नाचायला लागला. मग तर मित्रांनो आपल्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आणि भांडी भरपूर आहेत. माझा उपवास होता आदोभावांचा, तर आम्ही फरारी चिवडा वगैरे खाल्ले. आणि बघा कालच आपण चुलीवरची भांडी होती त्यांच्यासाठी. आणि आपल्या भांड्यांचा स्टॉक बघा किती आहे. आता आपलं किचनचा फुटला आहे, त्याच्यामुळे सगळं बाहेरच भांडी घासायला लागणार आहेत. नेहमीप्रमाणे जास्त भांडी आणि काल्या भांड्यांसाठी काला साबण. तर बघा आपलं किचनचा इथली भिंत पण फुटले, ऑलमोस्ट अर्धे फुटले. भरपूर आहेत आतमध्ये. थोडं करून दाखवलं. अजून भांडी घासायचे, तिकडे जात नाही मी. थोडं दाखवते चिंटरीमधून. हे बघू शकते पत्र वगैरे सगळं काढत आपली. उद्यापर्यंत हे पाईप पण निघतो. चला तोपर्यंत घासते भांडी. अजून दळण पण द्यायचे, दळण पुणायचे मला. तोपर्यंत आपली भांडी वाट बघतात. चला भांडी घासून घेते, मग काय असेल ते बघू आपण. तर मित्रांनो आपली भांडी बघा झाला बरं घासून झालं. आणि जास्त नाही तर लिंबू सोबत केलेला पसारा तेवढं सगळं आवडते. भांडे वगैरे घासते आणि कण्या पुणायचे तांदूळ, कण्या आणि तांदूळ दोन्ही मिक्स भाकरीच्या पिठासाठी. तर चला आधी इथलं आवरून घेते. डस्टबिनचे जवळच ठेवले, जेवढं कापले तेवढं लिंबू त्याच्यात टाकायचे. ते ठेवून झालं उद्याच्या सरबतसाठी. तर चलो आवडते बाकीचे कामं आणि जसं पॉसिबल होईल तसं दाखवते काय काय चाललंय अपडेट ते. चला तर पब्लिक ठेवले आता चुलीवर पाणी तापत. थोडा इंडक्शनवर पण ठेवले इथे. सेटअप थोडा उलटाच भेट आहे. आणि इकडं गॅसवरती भात घातलाय. अजून त्याच्यावरती हे टाकायचं राहिलं आमचं मार्बल. सगळे कामामध्ये आहेत त्याच्यामुळे एकटीला नाही जमणार. असं ठेवलं सध्या. आज किंवा उद्या टाकून घेऊ. आणि तिकडे हे घेतलेत दळण्यासाठी तांदूळ निवडायला, कण्या पुणायला. कोंबडी आणि त्याची पिल्ली खातात. चला तोपर्यंत थोडेसे राहिले ते अर्धून फुलून घेते. आणि बाबू दादा येणार थोड्या वेळ, बघू त्याचं काही रिएक्शन असणार आहे घर तुटलं बघितल्यावर. तर मित्रांनो आता इथं परत टाकलं वरणाची डाळ उकडायला टाकलं इंडक्शनवरती. आणि मेथीची भाजी घेतली मिसळला आपल्याला. आणि इथे पाणी वगैरे गरम झालं. शेट आणणार चिकन, तर त्यांच्यासाठी कांदे वगैरे पण भाजत टाकलं मी इथे. बघा चुलीमध्ये टाकलं वाटण्यासाठी भाजत. तर चला तोपर्यंत भाजी निवडून घेते मेथीची. आपली तो कोण पाहुणा आलाय हो? तू कोण आहे? श्रेयांश. लाईट नसेल ना, लाईट एकदा ट्यूबलाईट दोन्ही लाईटी घालू. बाबू दादा एकदा दोन्ही लाईटी तू कोण आहे? श्रेयांश आहे. अरे भैया काय आहे?
हे काय केलंय एकले कोणी आणले दोन्ही लाईटी घालून बघ. बाबा दादा आलेले आपल्या तर मामांच्या इथून घरी फायनली आणि तो बाबा दादा येतोय जेवायला भावाला चल बाबा दादा कुठे जाऊ तू सांग चल इकडे बसा आज मंगळवार बाबा वरण भात आणि मेथीची भाजी चल बाबा दादा आता भरवतोपर्यंत जेवायला तो खेळतोय चल बच्चा तू त्याच्या घर मिक्सिन आपण याच्या घर मिक्सिन कोण आहे मी सगळं ते सगळं सगळं ना का थोडं ध्रुव नाही तीनच एकच पॉट आता ना मला दे दीदी ही बाई जिप्री काकातलं जिप्री बोल का नाकाला काय झालं बाई तुझ्या बघू दाखव आता फुले आले ते गाईत पण नाही तुझ्या बघू दाखव ए दीदी दीदीच्या नाकाला कसल्या फुले आले त्या तुझे आले मग ओढले हा ओढले त्या लोकांनी हा काढले हा त्याला मी सगळं पेंटिंग त्याला सगळं आपण पेंटिंग करू पेंटिंग ए दीदी कोणाची आहे माझी तुझी आहे का ना ध्रुव दादा माझे पण हा बोला काका मारतो तुला हा मारा 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 काकाला पका मारा काका लोकांचे आहे ना तो आता गेला आता गेला मारला कबड्डी 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 गेले बोल शेट कोण मित्रांनो उद्या साखरपुडा आमच्या भावांचा आणि मेकअपचं बॉक्स वगैरे पॅक करायला आलं नाही येते भरपूरच आले हा एक आहे आता पॅकिंग करायचं आम्हाला तर चला आता पॅकिंग वगैरे सेटअप वगैरे आम्हाला करायचं सगळं काय नाही चालतं सगळं हे बघा टोपरी वगैरे अजून मेकअपचं सामान पण किट पण सगळं ऑल यात पण सामान आहे सगळं आताच नाही दाखवत आता उद्या साखरपुड्याला गेल्यावरती बाकीचं दाखव अर्धा सस्पेन्स टाकतो रिव्हील करायला तर मित्रांनो हे बघा सेटअप वगैरे झाला आपला पॅकिंग यात चॉकलेट पॅक केलं नवरीसाठी यात ड्रायफ्रूट आहेत यात मेकअपचं सामान आणि याच्यात गिफ्ट आहे नवरीला मोबाईल वॉच आणि अजून एक आहे सिक्रेट गिफ्ट आहे तो नवऱ्याकडून तर पॅकिंग करायला मी आलोय अजून जशी साडी वगैरे आहे बाकीचं दाखवलं नाही ते सरप्राईजच ठेवलंय तर बघू शकता तुम्ही आणि एवढे चॉकलेट उरलेत ते ठेवले तसेच 4 आणि 5 टोकरी आहे यात उद्या फळ राहतील इथं घ्या फ्रेश तरी 4 झालेत 5 टोकरी आहे तर इथला पण सेटअप वगैरे झालाय आमचा पूर्ण जेवढी तयारी करून द्यायची होती भाऊंना तेवढी केली तयारी आता बघू उद्या कसं असेल नवरा साखरपुडा भाऊंचा आमच्या बघा पूर्ण सेटअप झालेला आपला फक्त हा एकच आहे फळांची टोकरी ती पण उद्या भरू आणि साखरपुड्याची पूर्वतयारी झाली आपली आपली सोबत आहे कार्तिक तर चला सेटअप वगैरे करून ठेवला सगळा आता फक्त उद्याचा दिवस हा आपलं काय काय तोडलं बाबाने घर तोडलं अजून तर भिंत कुठली तोडली दाखव आपली खोली कुठे आहे तुटली अरे बाबा बॉल फुटल ना अबे बाबा चल बघ बघ अरे बा पडशी ना बाबा बाबू बाबा आपली इथली पण भिंत काढली चलो हा मी दाखवतो बघ आपली भिंत पण काढली काय रे बच्चा हा बाबूला जाग आले मामांची पण आणि ही पण भिंत आमच्या रूमची काढलेली आहे अख्खा रूमची डायरेक्ट रोड थोडा कमी नाही तर रोड डायरेक्ट आपला अंदर
तर उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल सगळा काय काय किती किती येते. आता मी संध्याकाळ झाले जेवणाच्या बागे लागलेली संध्याकाळ, त्याच्यामुळे इथलं दाखवायला काही भेटलं नाही. इथे विटा वगैरे आहेत सगळं आणि प्रामुख्याने आपलं बाबू दादा आहे त्याच्यामुळे इथे नाही थांबत. तर चाललं नाही तर बाहेर नंतर येईल भांडी घासायला. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग पण इथे सेंड करते. बाय बाय. कसं वाटलं कमेंट करून सांगा.